1947 साली भारताला स्वातंत्र्य मिळालं आणि हे स्वातंत्र्य मिळाल्यानंतर आपल्या देशामध्ये अनेक मोठे प्रकल्प त्याची उभारणी होऊ लागली आणि ते करणंही गरजेचं होतं, कारण नुकतंच देशाला स्वातंत्र्य मिळालं होतं आणि देशाची क्रांती करण्यासाठी या देशाची डेव्हलपमेंट करण्यासाठी या देशामध्ये अनेक मोठे प्रकल्प जे आहेत ते करणं फार गरजेचं होतं। त्यापैकी एक महाराष्ट्रामधील कोयना प्रकल्प। कृष्णा नदीची उपनदी कोयना या कोयनेवरती मोठं धरण बांधून त्यातून विद्युत निर्मिती करणं म्हणजे जलविद्युत निर्मिती करणं हा प्रमुख उद्दिष्ट या धरणामागचा होता। 1949 साली याचं निवेदन जे आहे ते सरकारसमोर ठेवण्यात आलं, परंतु त्या काळामध्ये आर्थिक मंदी असल्या कारणाने जागतिक आर्थिक मंदी असल्या कारणाने ते प्रकरण जे ते स्थगित राहिलं। त्यानंतर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री तत्कालीन मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांनी 1952 साली जागतिक बँकेकडनं कर्ज मंजुरी घेऊन या प्रकल्पाला निधी प्राप्त करून दिला आणि त्यानंतर 1954 साली या प्रकल्पावरती म्हणजेच कोयना धरणाचं काम जे ते सुरू झालं। परंतु कोयना धरणाखाली एकूण 105 गावं जी आहेत त्याची जलमय झाली, म्हणजे 105 गावं जी आहेत ते पाण्याखाली गेली। या गावांचं पुनर्वसन करणं त्या काळामध्ये तितकंसं काही शक्य झालं नाही, कारण पुनर्वसन कायदा जो आहे तो त्या काळामध्ये अंमलात आलेला नव्हता आणि त्यामुळे येथील लोकांना म्हणजे 105 गावातील लोकांना फक्त तेथून स्थलांतरित करण्यात आलं, घर बांधण्यापुरती त्यांना जागा देण्यात आली आणि त्यापासून आजपर्यंत त्या लोकांचं जे आहे म्हणजे त्या नागरिकांचं जे आहे ज्यांची जागा जमिनी शेती जी आहे ते पाण्याखाली गेली त्यांचं आजपर्यंत पुनर्वसन होऊ शकलेलं नाही। आणि म्हणूनच दिनांक 28 जून रोजी जिथे जिथे कोयना वसाहती आहेत तेथील तहसील कार्यालयासमोर लक्षवेधी असं आंदोलन जे आहे ते कोयना प्रकल्पग्रस्त नागरिकांकडून करण्यात आलं। याचबरोबर येत्या 2 जून रोजी कोकण भवन ते विधान भवनापर्यंत मोठा मार्च देखील या प्रकल्पग्रस्तांकडून काढण्यामध्ये येणार आहे आणि त्यानंतर मुंबईमध्ये मोठे धरणे आंदोलन देखील करण्यात येणार आहे। महाराष्ट्रामध्ये कोयना प्रकल्पग्रस्तांचे एकूण किती वसाहती आहेत तर त्यापैकी रायगडमध्ये 47 वसाहती आहेत, ठाण्यामध्ये 14 वसाहती आहेत, पालघरमध्ये 8 वसाहती आहेत, रत्नागिरीमध्ये 4 वसाहती आहेत व सातारा जिल्ह्यामध्ये एकूण 67 वसाहती आहेत। एवढ्या मोठ्या संख्येने कोयना प्रकल्पग्रस्तांच्या वसाहती आहेत व अद्यापही त्यांचा लढा जो आहे तो न्याय हक्कासाठी सुरू आहे। आणि काल माफ करा 28 जून रोजी खालापूर तालुक्यात असंच एक मोठं आंदोलन कोयना प्रकल्प वसाहतीग्रस्तांकडून करण्यात आलेलं आपण पाहूया तिथली काही क्षणचित्र। अखिल कोयना पुनर्वसन सेवा संघाच्या माध्यमातून या ठिकाणी आज जे आंदोलन चालू आहे तो एक लक्षवेधी राज्यव्यापी आंदोलनाचा भाग म्हणून खालापूर तालुक्यामधील कोयना प्रकल्पग्रस्त रहिवाशांच्या वतीने या ठिकाणी आंदोलन करण्यात येत आहे। अशा 7 जिल्ह्यांमध्ये महाराष्ट्रातल्या आणि 20 तालुक्यांमध्ये आज हे राज्यव्यापी लक्षवेधी आंदोलन चालू आहे। गेल्या 65 वर्षापासून दुर्लक्षित झालेलं कोयना प्रकल्पग्रस्तांचं पुनर्वसनाचं काम आणि त्या अनुषंगानं शासनाचं लक्ष वेधण्यासाठी आपण अशा प्रकारचं हे आंदोलन या ठिकाणी आज घेतलेलं आहे। पण त्यानंतर 2 तारखेला 2 जुलै मंगळवारी आपण सर्व समस्त प्रकल्पग्रस्त हे कोकण भवन ते विधान भवन असं एक राज्यव्यापी लॉंग मार्च त्या ठिकाणी आपण आयोजित केलेला आहे आणि त्या लॉंग मार्चवर सर्व समस्त कोयना प्रकल्पग्रस्त हजारोंच्या संख्येने धडकणार आहेत। मी आजच्या या आंदोलनाच्या माध्यमातून सरकारचं लक्ष वेधण्यासाठी आम्ही तहसीलदारांना निवेदन दिलेलं आहे। प्रत्येक ठिकाणी तशा प्रकारचं निवेदन दिलेलं आहे। शासनाच्या अनेक वर्षाच्या ह्या 62 वर्षाच्या काळामध्ये आम्ही सर्व मंडळींनी अद्यापपर्यंत अनेक प्रकारचे पत्रव्यवहार आंदोलनं निदर्शनं उपोषणं असे सगळं करून झालेलं आहे, परंतु प्रशासनाचं त्या ठिकाणी पूर्णपणे दुर्लक्ष होत आहे। राज्य शासन राज्यकर्ते त्या ठिकाणी आदेश देतात पण प्रशासन त्याच्यावर अनेक प्रकारच्या क्युरी काढून त्रुटी काढून आम्हाला त्रास देण्याचा प्रयत्न कायमस्वरूपी केला गेलाय। आज पुन्हा एकदा आम्ही हा ऐलान केलेला आहे की जोपर्यंत या प्रकल्पग्रस्तांना न्याय मिळत नाही तोपर्यंत आम्ही स्वस्थ बसणार नाही। 2 तारखेच्या आंदोलनाला सर्व प्रकल्पग्रस्तांना मी विनंती करतोय, हजारोंच्या नव्हे तर लाखोंच्या संख्येने त्या ठिकाणी उपस्थित राहून ते आंदोलन यशस्वी करूया। ये तो अभी झाकी है, अभी विधान भवन और मंत्रालय बाकी है असं मी या ठिकाणी घोषित करतो, सर्वांना आवाहन करतो। धन्यवाद, थांबतो।
कोयना प्रकल्पग्रस्त धरणाच्या प्रकल्पग्रस्तांच्या पुनर्वसनासाठी जो आज एक दिवसीय लाक्षणिक आंदोलन या ठिकाणी खालापूर तहसील कार्यालयामध्ये आज संपूर्ण समाजाच्या वतीने या ठिकाणी घेतला गेला आणि 2 तारखेला लाँग मार्च कोकण भवन ते विधान भवन यापर्यंत जाणार आहे आणि ह्याला पाठिंबा म्हणून संपूर्ण सकल मानव समाज रायगड जिल्ह्याच्या वतीने आम्ही संपूर्ण रायगड जिल्ह्याचे समन्वयक राज्य समन्वयक या ठिकाणी जाहीर पाठिंबा देण्यासाठी या ठिकाणी उपस्थित राहिलो. संपूर्ण ह्या कोयना प्रकल्प पुनर्वसन त्यांचं व्हावं, त्यांच्या ज्या काही मागण्या आहेत त्या मागण्यांची पूर्तता या शासनाने करावी. गेली 65 वर्ष ही मंडळी संपूर्ण पाठपुरावा करत आहे, पण ज्या मागण्या त्या त्यांनी तुटपुंज्या देऊन म्हणजे जवळजवळ फक्त 15% लोकांना त्या ठिकाणी नोकऱ्या दिल्या गेल्या, परंतु जवळजवळ 85% ह्या नोकऱ्या द्यायचं त्यांनी जे काय आश्वासन दिलं होतं ते नक्कीच त्यांनी शासनाने आत्तापर्यंत त्यांची फसवणूक केली आणि म्हणूनच या संपूर्ण कोयना प्रकल्पग्रस्तांच्या ह्या मागण्यांसाठी संपूर्ण सकल मराठा समाज आमच्या शिवश्री मनोज जरांगे पाटील यांच्या आदेशाने या ठिकाणी कोयना धरण प्रकल्पग्रस्तांच्या मदतीसाठी या ठिकाणी त्यांना आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी संपूर्ण सकल मराठा समाजाचे पदाधिकारी या ठिकाणी त्यांना जाहीर पाठिंबा या ठिकाणी देत आहोत आणि त्या लाँग मार्चमध्ये सुद्धा संपूर्ण हा सकल मराठा समाज ताकदीने त्या ठिकाणी उतरणार आहे. धन्यवाद. या ठिकाणी आज सकल मराठा समाजाच्या वतीनं विनोदजी साबळे, सुनीलजी पाटील, प्रभाकर देशमुख साहेब हे उपस्थित राहिले. आम्ही सकल मराठाचाच एक भाग असून अखिल कोयना पुनर्वसन सेवा संघाच्या माध्यमातून आज हा लढा देतोय. त्या लढ्याला सकल मराठा समाजाच्या वतीनं या ठिकाणी पाठिंबा देण्यासाठी आलेल्या सर्व मंडळींचं, बांधवांचं मी आभार मानतो. धन्यवाद.